राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोर धरणार आहे। आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार असून हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात 14 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केलंय। पण 15 जुलैपासून राज्यातील पाऊस कमी होणार आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना आणि परभणी या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आलाय। रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। दरम्यान चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हीच बातमी आता तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HTN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे, पाऊस झाला की नाहीये ते देखील कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि हा जो हवामान अंदाज आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा।